नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर चक्क पार्थ आणि काव्या दोघेही एकत्र येणार आहेत. रम्या आणि वसुहत्याचा पर्दाफाश करणार आहेत आणि विक्रम तर वसुहत्यांना थोबाडणारच आहे. तेव्हा हे सगळं कसं घडतं, काय काय घडतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की काव्या खूपच सुंदर अशी पिंक कलरची साडी नेसून बाहेर आलेली असते, कारण तिला माहिती असतं की पार्थ देशमुख तिच्यावरती लट्टू होणार आणि अगदी तसंच घडतं. आहा, पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो, फुलटू लट्टूच होतो. आणि याच दरम्यान या दोघांची धडक होते. दोघे आता एकमेकांच्या मिठीत असतात. बरोबर हे सगळं रम्या पाहते, तिला बघवत नाही. ती आता त्यांच्या दिशेने येऊ लागते, पण बरोबर घसरून खाली पडते. काव्या तिला उचलते आणि खूप खरी खोटी सुनावते की पडल्यानंतर पार्थचा हात मागायचा नाही तर माझा हात मागायचा. इथवर आपण बघितलं होतं. तेव्हा आता पुढे काय घडतं हे बघूया. रम्या आता काव्याला म्हणू लागते, काव्या तुला काय वाटतं, सुंदर अशी नटलीस, छान अशी साडी घातलीस, तर पार्थ तुला माफ करून टाकणार आहे का? जुनं सगळं विसरून जाणार आहे का? तसं काही एक होणार नाहीये. आणि मुळात पार्थची मेमरी फार शार्प आहे, त्यामुळे घडून गेलेल्या जुन्या गोष्टी तो कधीच विसरत नाही. तेव्हा पार्थ बोलतो, रम्या तू तर शांतच बस. काल रात्री तू काय केलंयस हे विसरलीस का? कालच रात्री तुम्हा दोघींना मी सुनावलंय. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे काय करायचं हे मी आणि काव्या बघून घेऊ. तुला आमच्यात पडण्याची काहीच गरज नाहीये. आणि हे सगळं ऐकून तर रम्या वसुहत्या या दोघींना सुद्धा राग येतो. रम्या पाया पडते आणि तिकडून निघून जाते. पार्थ आता काव्याच्या जवळ जातो आणि बोलतो, हे बघा, हे तुम्ही जे काय करताय ना, हे सगळं करून काहीच होणार नाहीये. त्यामुळे तुमचा हा जो काही वेळ आहे ना, तो चांगल्या कामी लावा, सार्थकी लावा. तेव्हा काव्या बोलते, देशमुख असं कोणतं चांगलं काम आहे जे मी करत नाहीये आणि तुम्हाला असं वाटतं की ते मी करावं? सांगा ना, मला पण कळू दे. बोला बोला, नक्की काय करायचंय? तुमच्यासाठी टिफिन तयार करायचंय का? का तुमची कामात मदत करायची आहे? का तुमच्याबरोबर ऑफिसला यायचंय? तुम्ही जे सांगाल ना ते सगळं करायला मी तयार आहे. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा काव्या, जोक सपाट करा. मला तुम्हाला एक गंभीर प्रश्न विचारायचा आहे. तुम्हा दोघांचे फोटो त्या दिवशी स्क्रीनवरती कसे काय डिस्प्ले झाले हा प्रश्न तुम्हाला पडतच नाही आहे का हो? आणि आता मात्र काव्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. ती बोलते, हो ना, या सगळ्यामध्ये हा विचार मी केलाच नाही. ते फोटो पिहूकडे येणं शक्यच नाही, कारण माझ्यात आणि जीवामध्ये जे काय होतं ते फक्त आम्हा दोघांनाच माहिती होतं. आम्हा दोघांच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. मग हे सगळं जर पिहूने केलेलं नाहीये, मग हे कोणी केलं असेल? मला तर काहीच कळत नाहीये. तेव्हा पार्थ बोलतो, मला एका व्यक्तीवर संशय आहे. मला असं वाटतंय हे सगळं रम्या आणि वसुहत्यांचं कारस्थान आहे. तेव्हा काव्या बोलते, हो, त्या दोघी तसलं काहीतरी करू शकतात, पण हे सगळं तुम्हाला का वाटतंय? तेव्हा पार्थ बोलतो, कारण काल रात्री मी रम्याला रंगे हात पकडलाय. तिने एक फेक अकाउंट बनवलं होतं आणि त्यावरून ती जीवाच्या व्हिडिओवरती नेगेटिव्ह कमेंट्स करत होती. ती जर इतक्या थराला जाऊ शकते, मग हे तर नक्कीच करू शकते. आणि तुमच्या गोष्ट लक्षात आली आहे का? त्या दिवशी सगळे रिॲक्ट झाले, पण वसुहत्या, रम्या या दोघी शांत होत्या. त्यांनी तोंडातून एक शब्दसुद्धा काढला नाही, ना नेगेटिव्ह ना पॉझिटिव्ह. ही गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का? आणि आता मात्र काव्याला सुद्धा ही गोष्ट पटलेली असते. तेव्हा काव्या बोलते, पार्थ, पण आपल्याला शांत बसून चालणार नाहीये. आपल्याकडे पुरावे हवे आणि तेच आपल्याकडे नाही आहेत. पुराव्याशिवाय आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो, त्याचा विचार तुम्ही नका करू, मी केला याचा विचार. तेव्हा काव्या टोमणा मारत्याने बोलते, बाप रे, माझ्या बोक्याचं डोकं जरा जास्तच चालू लागलंय की. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा, हे सगळं रम्याचं कारस्थान आहे एवढं फिक्स आहे, आणि हे सगळं तिनेच एडिट केलंय हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आपण एक काम करू, हळूच तिचा लॅपटॉप घेऊ आणि सगळं सर्च करू. मला 100% खात्री आहे त्यात आपल्याला काही ना काही पुरावा मिळेलच. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, रम्या एका कामानिमित्त घराबाहेर पडलेली असते आणि याच संधीचा काव्याबरोबर फायदा घेते. ती आता पार्थला सांगते की रम्या बाहेर गेली आहे, याच संधीचा आपण फायदा घेऊ शकतो. आपण तिचा लॅपटॉप चेक करूया आणि तिच्या लॅपटॉपमध्ये 100% आपल्याला काहीतरी सापडेल. पार्थ आता रम्याचा लॅपटॉप घेऊन किचनमध्ये येतो, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. तेव्हा काव्या बोलते, देशमुख, पण या रम्याचा आपल्याला पासवर्डच माहीत नाही आहे. मग आपण लॉग इन तरी कसं करायचं? कारण हे जेवढं आपल्याला सोपं दिसतंय ना, तेवढं सोपं नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा काव्या, मला माहिती आहे पासवर्ड. असं म्हणत असतो आता रम्याच्या लॅपटॉपमध्ये पासवर्ड टाईप करतो. काव्याला जरा आश्चर्यच वाटतं आणि रागसुद्धा आलेला असतो की रम्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड पार्थला कसं काय माहिती. तेव्हा पार्थ स्वतःहून सांगतो की ॲक्च्युली मला एकदा कंपनीच्या कामानिमित्त लॅपटॉप लागणार होता. मिसेस मेहतांना ईमेल सेंड करायचा होता. माझा लॅपटॉप चालत नव्हता. तेव्हा मी रम्याला तिच्याकडून तिचा लॅपटॉप मागितला आणि मग काय, तिने स्वतःहून मला पासवर्ड सांगितला आणि मग मी तो लक्षात ठेवला.
पण प्रेक्षकांनो, काव्याची नजर इतकी पारखी असते, त्या लॅपटॉपमध्ये तिला एक फोल्डर दिसतो, जो की असतो लोणावळा फार्म हाऊस या नावाचा. काव्या बोलते, पार्थ पटकन ते ओपन करा, यामध्ये 100% आपल्याला काहीतरी सापडेल. पार्थ ते ओपन करतो, पण त्यामध्ये काहीच नसतं. तेव्हा पार्थ बोलतो, खरं तर माझी चूक आहे, कारण मी त्यांना काल रात्री ओपन चॅलेंज दिलं होतं की मी लवकरात लवकर पुरावे शोधेन, आणि म्हणूनच ही रम्या सतर्क झाली असणार आहे. तिने सगळे पुरावे डिलीट केले असणार आहेत. तेव्हा काव्या बोलते, पार्थ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, खरं तर आत्ता मला हे सगळे डॉट्स कनेक्ट होत आहेत. तेव्हा पार्थ बोलतो, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा काव्या बोलते, हे बघा, हे जे फोटोज होते ना, ते खरं तर सगळे फार्म हाऊसवरती होते. मग तुम्ही विचार करा, हे फोटो रम्याकडे कसे काय आले? आणि त्यात इथे फोल्डरसुद्धा दिसतोय फार्म हाऊस नावाचा. मला असं वाटतंय माघारी या दोघींना तिकडे गेले असतील आणि हे सगळे फोटो तिकडूनच आणले असावेत. तेव्हा पार्थ बोलतो, अच्छा, म्हणजे आपल्याला तिकडे जावं लागेल आणि तिथे गेल्यावरच आपल्याला काय ते हाती लागेल. तेव्हा काव्या बोलते, हो, जर आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तर पुन्हा आपल्याला हनीमूनला जावं लागेल. असं म्हणतच ती टोमणा मारू लागते. पार्थ तर असा काही लाजतो, तो बोलतो, हनीमून नाही, आपल्याला शोधकामासाठी तिकडे जायचं आहे. काव्या बोलते, काही का असेना, जावं तर लागणारच आहे ना सेकंड हनीमूनला. आणि हे कोणतर पार्थला हसावं का रडावं तेच कळत नसतं, तेच समजत नसतं. आणि अशा प्रकारे दोघी आता लोणावळ्याला जाण्याचा निर्णय घेतात, तेही कोणाला न सांगता. गाडीतून जात असताना काव्याला तर जाम भारी वाटत असतं. ती आता मुद्दामच पार्थला छेडत असते. पार्थसुद्धा तिला म्हणजे त्या काचेतून काव्याकडे बघत असतो, पण तसं तो दाखवत नसतो. फायनली आता दोघेही फार्म हाऊसवरती पोचलेले असतात. तिथे पोचल्यावर जुन्या सगळ्या आठवणी त्यांच्या ताज्या झालेल्या असतात, कारण 16 डिसेंबरच्या पहिलेच हे चौघेही तिथे आलेले असतात. काव्या, पार्थ या दोघांना एकमेकांच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण आता आठवू लागतो. आणि तेवढ्यातच त्यांना फार्म हाऊसवरचा केअरटेकर दिसतो. पार्थ आता सरळ त्यांना गाठतो आणि बोलतो, दादा, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. 16 डिसेंबरच्या आधी म्हणजे 10 डिसेंबरच्या दरम्यान आम्ही इथे आलो होतो. त्याच दरम्यान रम्या किंवा वसवत्या इथे आल्या होत्या का? जरा विचार करून सांगा हा. तेव्हा तो केअरटेकर बोलतो, नाही हो साहेब, त्या आल्या नव्हत्या. मी ते 24 तास असतो. कोण इथे येतं, कोण जातं, यावरती माझं चांगलंच लक्ष असतं. या गोष्टींकडे माझं पुरेपूर लक्ष असतं. इथे कोणीच आलं नव्हतं, तुम्ही बिनधास्त राहा. तेव्हा काव्या बोलते, हे बघा, त्या दोघी लपून आल्या असणार आहेत, जेणेकरून या केअरटेकर दादांना दिसू नये. मला असं वाटतं आपण या फार्म हाऊसवरचा CCTV फुटेज चेक केला पाहिजे, तरच आपल्या लक्षात येईल. तेव्हा पार्थ बोलतो, गुड आयडिया, आता तुम्ही शोभताय IAS ॲस्पिरंट. तेव्हा काव्या बोलते, आहेच मी हुशार. आणि अशा प्रकारे दोघे आता CCTV फुटेज चेक करतात आणि त्या फुटेजमध्ये त्यांना जे काही दिसतं ते पाहून त्या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यामध्ये त्यांना सरळ स्पष्ट दिसलेलं असतं की कसं वसवत्यांनी रम्या चोरून पुरावे नेतायत, कशा त्या बॅग तिकडून पुराव्यांची बॅग हलवतायत, हे सगळं आता त्यांना कळून चुकलेलं असतं. काव्याला तर रम्याचा इतका राग येत असतो की बासच. ही बिघडलेली सिनेमन कॉफी इतक्या खालच्या थराला जाईल ना, मी विचार केला नव्हता. आता हे सगळे पुरावे आपण तिच्या तोंडावरती मारायचे आणि मग विक्रम काका जो काही निर्णय घेतील ना, तो आता तर मला बघायचंच आहे. आणि मला नाही वाटत यावेळेस विक्रम काका सोडतील, कारण यावेळी त्यांच्या कृत्यामुळे देशमुखांची पूर्ण इज्जत चव्हाट्यावरती आली आहे. तेव्हा आता पुरावे घेऊन दोघेही घरी परतणार आहेत आणि जेव्हा विक्रम तो पुरावा बघणार आहे, तेव्हा तो वसवत्या आणि रम्याला थोबाडतो का त्यांना घराबाहेर हाकलून देतो, हे सगळं बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.